आणि मी ज्याप्रमाणे इथे मटार पुलाव बनवते ना, तुम्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी होतो. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि लहान मुलांना तर प्रचंड आवडतो असा मस्त कलरफुल मटार पुलाव. फक्त लहान मुलं खात असेल तर इथे मिरचीचं क्वांटिटी थोडी कमी करायची. जेवढा दिसायला छान दिसतोय तेवढाच तो खायला अप्रतिम लागतो. मी ज्याप्रमाणे बनवला आहे ना, नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आता आपण हा मटार पुलाव कसा बनवायचा आहे हे लगेच बघूया. ह्याला काय काय साहित्य घेतले हे पण मी तुम्हाला इथे लगेच दाखवते. आज आपण इथे मटार पुलाव बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 टमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे ओले मटार 1 वाटी घेतलेले आहे. 1 कांदा इथे असा उभा चिरून घेतलेला आहे. हे मी 1 लाल मिरची उभी चिरून घेतलेली. त्याचप्रमाणे इथे 1 हिरवी मिरची पण मी इथे उभी चिरून घेतलेली. 1 शिमला मिरची इथे उभीच कट करून घेतलेली. थोडासा 4-5 पाकळ्याच लसणाच्या इथे उभेच चिरून घेतलेला आहे. लसूण पण, आलं पण इथे उभेच काप करून घेतलेले आल्याचे. त्यानंतर इथे मी 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. 1 गाजर इथे असं उभं चिरून घेतलेले आहे. हे सर्व साहित्य आपल्या मटार पुलावला लागणारं. तर तुम्हाला याच्यामध्ये अजून काय फ्लावर वगैरे अजून काय भाज्या ॲड करायच्या असेल तर तुम्ही इथे करू शकता, पण मी इथे एवढंच साहित्य घेतलेलं आहे. चला तर मग आता आपण इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी राईस पण शिजवून घेतलेला आहे. आता इथे आहे ना, सर्वात आधी इथे मी तेल ॲड करणार आहे 2 पळ्या भरून. इथे थोडेसे जिरे ॲड केलेले आहे. त्यानंतर इथे आलं आणि लसूण लगेच टाकून घ्यायचं आहे. हिरवी मिरची पण ॲड केलेली आहे. कढीपत्ता. आता आपण हे याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे 1-2 मिनटंच. इथे हलकासा कलर चेंज झाला ना की लगेच मी इथे कांदा पण ॲड केलेला आहे. तो पण आपण इथे फ्राय करून घेणार आहोत. इथे आपल्याला कांदा आहे ना, हा जास्त इथे फ्राय करायचा नाही. हलकासा इथे कलर थोडासा गुलाबी होईपर्यंतच आपण इथे फ्राय करून घेणार आहोत. छान कांदा हा सुट्टा करून घेतलेला आहे तेलामध्ये. 1-2 मिनटंच हा कांदा पण आपण इथे फ्राय करून घेणार आहोत. कांदा आपला हलकासा एक कलर चेंज झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना, लगेच इथे गाजर ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे लगेच शिमला मिरची पण टाकून घेतलेली आहे. आणि इथे मी शेंगदाणे भाजूनच घेतलेले, त्यामुळे मी इथे आत्ता टाकते. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल. लगेच आपण इथे मटार पण ॲड करणार आहोत. टॅमॅटो पण इथे मी टाकून घेतलेला आहे लगेच. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. आणि मी ज्याप्रमाणे इथे मटार पुलाव बनवते ना, तुम्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी होतो. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि लहान मुलांना तर प्रचंड आवडतो असा कलरफुल मटार पुलाव. फक्त लहान मुलं खात असेल तर इथे मिरचीचं क्वांटिटी थोडी कमी करायची. आता आपण हे 1-2 मिनटं छान होऊन देऊया. इथे मी मीठ पण ॲड करते म्हणजे पटकन शिजेल. मीठ टाकल्यामुळे काय होतं, पटकन हे शिजायला मदत होते, पटकन शिजतं. आणि इथे आपल्याला जास्त काही हे शिजवायचंच नाही आहे. ज्या वेळेला आपण हा पुलाव खाऊ ना, त्यावेळेला दाताखाली असं थोडंसं 1% असं किंचित कच्चं राहिलं पाहिजे, तेव्हा तो पुलाव खाण्याला त्याच वेळेला त्याची टेस्ट छान लागते. 1% आपण इथे कच्चा ठेवला ना, म्हणून इथे आपण ज्या सर्व भाज्या घातलेल्या आहे ना, त्या थोड्याशा 1% कच्च्या ठेवायच्या, त्यामुळे अधिक टेस्टी पुलाव होतो आपला. आता आपण या पुलावामध्ये आहे ना, कुठलेच मसाले इथे जास्त ॲड करणार नाही आहे. इथे मी फक्त अर्धा चमचाच बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे आपण अर्ध्या चमच्यालाही कमी इथे धनेपूड टाकून घेतलेली आहे. आपण इथे या पुलावमध्ये तिखट कुठलेच मसाले इथे ॲड केलेले नाही आहे. फक्त हिरवी मिरची आणि रेड मिरची ह्याच मिरच्या इथे आपण टाकलेल्या आहे, म्हणून आपला पुलाव इथे अधिक टेस्टी होतो. बाहेरचे कुठलेच मसाले तुम्ही बघितलं याच्यामध्ये मी टाकलेले नाही आहे. आणि दिसायला जेवढा छान दिसतो तेवढाच खायलाही टेस्टी होतो. आणि या मटार पुलावला आहे ना, बनवायला जास्त वेळ पण लागत नाही, पटकन होतो. आता आपण जे साहित्य टाकलं नाही या तेलामध्ये हलकं इथे शिजवून घेतलेलं आहे. जास्त इथे कच्चं ठेवायचं नाही, जास्तही शिजवायचं नाही. आता आपण इथे राईस पण शिजवून घेतलेला आहे. चला आता याच्यात टाकून घेऊया. हे बघा इथे छान 1-2 मिनटं आपण इथे शिजवून घेतलेलं आहे या तेलामध्येच. आता आपण इथे जो राईस शिजवून घेतला होता ना, तो ह्याच्यामध्ये मी ॲड करते.
आता हा राईस आहे ना, हा याच्यामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया. जेवढं साहित्य टाकलं ना हे पूर्ण याला छान लागले गेले पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही हा राईस शिजवणार ना त्यावेळेला असा दिल्ली राईस घ्यायचा मोठा आणि सुट्टा झाला पाहिजे. हा चिकट तांदूळ इथे यूज करायचे नाही. हे बघा इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे. पूर्ण जेवढा मसाला आहे ना फ्राय केलेला आपण साहित्य हे पूर्ण या राईसला लागले गेलं पाहिजे. आता 1 मिनटच मी इथे होऊन देणार आहे. आता इथे 1-2 मिनटं झाल्यानंतर इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता आपण इथे कोथिंबीर पण छान मिक्स करून घ्यायची आहे. हलका हाताने इथे फ्राय करून घ्यायचं आहे की आपला जो तांदूळ आहे ना तो तुटू नाही द्यायचा आपल्याला इथे. हे बघा इथे आपला मटार पुलाव तयार झालेला आहे. जेवढा दिसायला छान दिसतोय तेवढाच तो खायला अप्रतिम लागतो. नक्की ट्राय करा तुम्ही. मी ज्याप्रमाणे बनवला आहे ना त्याप्रमाणे तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला जर माझा हा मटार पुलावची रेसिपी आवडली असेल ना, साधी सिंपल आणि पटकन होणारी, तर लगेच लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि तुम्ही असा पटकन होणारा मटार पुलाव बनवून बघा. खायला अप्रतिम लागतो. नक्की ट्राय करून बघा एकदा. आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.